ती प्रत्येक कृती निर्माण कुठून होत असते? जे काही आपल्या मुखातून शब्द बोलल्या जातात, जे आपल्या हातून आपण काम करतो, दिवसभरात जे जे काही करतो, हे सगळं मला सांगा कशातून येतं बरं? तुम्हाला काय वाटतं? मला तुम्ही मेसेज टाईप करून उत्तर देत राहिलात ना तरी सुद्धा चालेल, म्हणजे मला कळेल की तुम्ही जे मी बोलतोय त्याच्याशी जोडल्या जात आहेत की नाही जात. लाईव्ह सत्संग म्हणजे फक्त माऊलीजी बोलतील आणि तुम्ही ऐकत राहायचं असं नाही, तर तुम्ही सुद्धा आनंदाने सहभागी व्हायचं. आपली प्रत्येक कृती, आपलं बोलणं, आपलं वागणं हे कशातून येतं? राईट, भुसारे सर एकदम बरोबर सांगितलं. हे येतं विचारांमधून. बरोबर आहे. आता विचारांमधून जर येत असेल तर आपण काय करतो? कृती बदलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय? मी इथून पुढे चिडणार नाही, मी इथून पुढं असं व्यसन करणार नाही, किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये आता असं वागेल. पण जर तुम्ही बघितलं तर आपल्याला ज्या सवयी लागलेल्या आहेत खाण्याच्या, वागण्याच्या, विचार करण्याची किंवा प्रतिक्रिया देण्याची, त्या सवयी मात्र बदलत नाहीत. आपण एरवी बोलताना पण बोलतो, हे लक्षात घ्या. एरवी ज्या वेळेला आपण बोलायचंय त्यावेळेस म्हणेल, मी पण म्हणेल, तुम्ही म्हणताल की आता मी असं वागेल, आता मी असं जीवन करेल, आता मी निर्व्यसनी राहील, आता मी या पद्धतीचे जीवन जगेल. पण ज्या वेळेला तो क्षण येतो, ज्या वेळेला तसं वागायचं असतं, त्यावेळेला मात्र आपण पुन्हा तसंच वागतो, तसंच बोलतो, तशीच प्रतिक्रिया देतो जशी आजपर्यंत देत आलेली आहे. राईट? बरोबर आहे? बोला. मग माहिती तर सगळं आपल्याला आहे, आपल्याकडे नॉलेज सगळं काही आहे, पण ते जे नॉलेज आहे ते नॉलेज आचरणात ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला का येत नसेल? कशामुळे येत नसेल? अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आपल्या रिलेशन मधल्या, आपल्या घरामधल्या, आपल्या ऑफिस मधल्या, एवढे सत्संग आपण अटेंड केलेले आहेत, एवढं प्राणायाम ध्यान आपण करतो, पण बऱ्याच वेळेला असं होतं की नाही होत की जिथे तुम्ही प्रतिक्रिया नाही दिली तर सगळं चांगलं राहिलं असतं, जिथे तुम्ही शांत राहिले असते तर समोरचाही शांत राहिला असता, जिथे तुम्ही रिलॅक्स घेतला असतं ते जे काही चालू आहे तिथे तुम्ही कूल राहिला असता, तर एवढं जे झालं ते झालं नसतं. राईट? मग तुम्ही याच्या अगोदर ठरवलेलं सुद्धा होतं, तुम्ही याच्या अगोदर स्वतःशी अनेक वेळेला संवाद केला होता की यस, आता मी जे शिकलो ना ते मी आचरणात 100% आणणार आहे, आणि नेक्स्ट टाइम ज्या वेळेला असं प्रसंग घडेल ना त्यावेळेला मी 100% शांत राहील. पण ज्या वेळेला तो प्रसंग घडतो त्यावेळेला पुन्हा पहिले पाडे 55. होतं की नाही होत असं? सांगा. आणि हे कशामुळे घडतं? तर आपण आपल्या विचारांच्या सवयीचे गुलाम झालेलो आहे. म्हणजे खरं पाहिलं तर तुम्ही बघा, तुमच्या मनात विचार येतात आणि मनातून विचार जातात. मग मनात विचार येतात आणि मनातून विचार जातात, याचा अर्थ तुम्ही विचार नाही येत.
बरोबर आहे? याचा अर्थ तुम्ही विचार नाहीये, तुम्ही विचारांपासून वेगळे आहेत. जसा हा शर्ट मी घालतो आणि काढून ठेवतो, म्हणजे मी शर्ट नाहीये, राईट? तसंच मी विचार नाहीये, माझ्या आत विचार येतात आणि जातात. यस, रिस्पॉन्स देत राहा मला. म्हणजे मी विचारांपासून वेगळा आहे. पण ज्या वेळेला आपण रागवतो, रुसतो, चिडतो, वाईट बोलतो, घाण बोलतो, कंट्रोलच्या बाहेर जातो, त्यावेळेला नेमकं काय होतं? विचार आणि तुम्ही एकच होऊन जातात. राईट? यस, नो? तुम्ही तो विचार बनून जातात. बरोबर आहे की नाही? म्हणजे अनेक वेळेला मी अगदी जेलमध्ये सुद्धा शिबिर घेतलेलं आहे. आणि जेलमधलं शिबिर ज्या वेळेला त्या कैद्यांचं घेतलं, जन्मठेप झालेले कैदी, ज्यांनी काहीतरी चुकीचं काम त्यांच्या हातून घडलं, त्यांच्या हातून खून झाला, मी त्यांना विचारलं सुद्धा की बाबा रे, तुम्ही दिसायला किंवा वागायला एवढे तर काही असे राक्षसासारखे दिसत नाही, वागत नाहीत. इथे सुद्धा अनेक जण देवाचं नाव घेत होते, भजनात रंगून गेलेले होते. मग मी त्यांना म्हटलं की तुमच्या हातून हे घडलं कस काय? तुम्ही हे केलं कस काय वाईट कृत्य? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माऊलीजी, आम्ही वाईट नव्हतोच, आम्ही आमचं जीवन जगत होतो. पण तो जो एक क्षण आमच्या मनात, तो जो रागाचा, तो जो चिडचा, तो जो सूड भावना आमच्या मनात आली ना, आम्ही त्या विचारासोबत, त्या रागासोबत, त्या सूड भावनेसोबत कसं वाहून गेलो कळालं नाही. ज्या वेळेला ती घटना होऊन गेली, आमच्या हातून ते घडलं, बस त्याच्यानंतर मग आम्ही पश्चाताप करायला लागलो. पण आता काही पर्याय नव्हतो. त्या एका क्षणाच्या सूड भावनेतून, चिडल्यामुळे, रागवल्यामुळे आणि त्या विचारांसोबत वाहत गेल्यामुळे, त्या विचारांचा गुलाम झाल्यामुळे आयुष्यभर आता आम्हाला जेलमध्ये आम्हाला काढावं लागणार. त्याच्यातून आमचं कुटुंब, त्याच्यातून आमचं जीवन, आमचं नातेसंबंध, सगळं, आमचं नाव सगळं उद्ध्वस्त झालं. आमच्यावरती एक शिक्का बसला की तुम्ही कैदी आहेत. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, तुम्ही जेलमधले कैदी हे नंतर बनतात, तुम्ही तुमच्या विचारांचे कैदी बनतात. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या विचारांचे कैदी बनलात, त्यावेळेला तुम्ही जेलमधले कैदी बरोबर बनतात. बरोबर आहे की नाही? तुम्ही मला सांगा. यस, तुम्ही बघा ना, तुम्ही तुमच्या मनात येणाऱ्या विचारांशी एक झालात की विचार तुमच्यावरती हावी होतात. आणि तुम्ही तुमच्या मनात येणाऱ्या विचारांना जर सहज फक्त पाहिलं आणि सोडून दिलं, तर तुम्ही विचारांपासून वेगळे होतात. राईट? जसं नदी वाहते, आता या नदीच्या प्रवाहामध्ये तुम्ही सामील न होता काठावरती बसले आणि त्या वाहणाऱ्या पाण्याकडे पाहिलं, तर उलट तुम्हाला मजा येईल. तो पाण्याचा खळखळाट, ते वाहणारं पाणी, तो दिसणारा तळ, हे सगळं बघता बघता तुमचं मन मोहून जाईल. पण तुम्ही काठावरतून उठले आणि त्याच्यानंतर तुम्ही जर उडी मारली कुठे? नदीमध्ये, तर तुम्ही ओले होणार. जोपर्यंत काठावरती आहे तोपर्यंत पाणी तुम्हाला ओलं करू शकत नाही. ज्या क्षणाला तुम्ही तुमचा काठ सोडला आणि उडी मारली आतमध्ये, त्या क्षणाला पाण्याचा परिणाम तुमच्यावरती होणार. बरोबर? सेम असंच आपलं मनरूपी जी नदी आहे, त्या मनरूपी नदीतून विचारांचा प्रवाह सतत वाहत असतो. आणि आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती असते,
आपल्याला जे कोणी समोरचे लोक बोलतात, आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात, त्या सगळ्या घटनांमधून त्या क्षणाला विचारांचा जो प्रवाह वाहतो, त्या प्रवाहाला जर तुम्ही काठावरती बसले आणि काठावरती बसून नुसतं पाहिलं तर काही वेळाने ते पाणी तिथेच थांबत नाही, ते वाहून पुढे चालल्या जातं आणि तुम्ही तसेच राहतात आनंदी. पण तुम्ही ज्या क्षणाला तुमच्या मनाच्या नदीमध्ये विचारांचा प्रवाह वाहतोय, तुम्ही त्याच्यात उडी टाकली की तो प्रवाह तुम्हाला कसा घेऊन जातो दूर दूर दूर. कुणापासून दूर? तुमच्या स्वतःपासून दूर, तुमच्या आनंदापासून दूर, तुमच्या जाणीवेपासून दूर. आणि मग अशा काही घटना आयुष्यात घडतात, असं तुमच्या मुखातून बोलल्या जातं, असं काही तुमच्या हातून वर्तन होतं, कृती होती, की मग मात्र तुमच्याकडे एकच पर्याय राहतो, पश्चाताप. सांगा, बोला माझ्यासोबत, आहे की नाही असं कितीतरी वेळेला झालेलं आहे. अगदी आज, काल, परवा जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जे ठरवलं ते तुम्ही पूर्ण नाही करू शकले. म्हणजे हे फक्त निगेटिव्ह गोष्टींच्या बाबतीत आहे असं मी म्हणत नाही बरं का, लक्षपूर्वक आहे का. हे फक्त निगेटिव्ह गोष्टींच्या बाबतीत नाही. अरे साधं सकाळी उठायचं तुम्ही ठरवतात, रात्री झोपेपर्यंत तुमचे विचार स्ट्रॉंग असतात की उठायचंच आहे, लवकरच उठायचं आहे. पण सकाळी तो जो आळस आहे, ती जी नकारात्मकता आहे, ती तुम्हाला आतून एक आवाज देते, जाऊ दे ना, राहा ना झोपून. आणि तुम्ही रात्री एवढं मनापासून ठरवलेलं, तुम्ही त्या विचारांमध्ये अडकले की पुन्हा तुम्ही झोपून जातात. विद्यार्थी अभ्यास करायचं ठरवतात, परीक्षा बघा समोर आलेली आहे. आता जून, जुलै, ऑगस्ट मध्ये अनेकांच्या एक्झाम्स आहेत. MPSC UPSC वाले अनेक, आता तुम्ही बघा जागा निघालेल्या आहेत. तुम्ही ठरवतात की आता मी अभ्यास करेल. पण अभ्यास करायचं ठरवल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही ठरवतात, त्यावेळेला तुमचं मन तिथे असतं, तुम्ही यस म्हणतात, पण तुमच्या फ्रेंड सोबत काहीतरी भांडण होतं, तुम्हाला माग मी 1 मार्कानी लागलो नाही हे आठवतं, किंवा कुठेतरी काहीतरी अडचण येते, आणि एक अडचण आली की हो बस, तुम्ही त्या प्रवाहासोबत वाहत गेले की तुम्ही झाले डिप्रेशन तुम्हाला येतं, आणि तुम्ही म्हणतात मला आता अभ्यासच करायचा नाही. तुम्ही म्हणतात माझ्याकडनं शक्यच नाही. तुम्ही म्हणतात मी किती जरी अभ्यास केला ना तरी सुद्धा माझ्या हातून, माझ्याकडनं चांगलं काही होतच नाही. होतं की नाही होत तुम्ही मला सांगा. आणि मग तुम्ही स्वतःला विचारा, या विद्यार्थ्यांनी, तुम्ही अभ्यास करा किंवा नका करू, तुम्ही पुस्तक हातात धरा किंवा नका धरू, तुम्ही तुमचं जीवन जगा किंवा नका जगू, अरे एक क्षण स्वतःला आत्ता तरी जागरूकपणे मन खुलं ठेवून माझं बोलणं आहे का, मनावर तुमचं अगोदरच ओझं ठेवून मना ऐकू नका. तुम्ही मला सांगा, एक क्षण जर तुम्ही असं ठरवलं की यस मी आता अभ्यास नाही करणार, तुमचं तुम्ही बघा ना, त्याचा परिणाम कुणावरती होणार आहे? ज्याच्यामुळे तुम्ही भांडलात, ज्याच्यामुळे नकारात्मक विचार करायला लागलात, ज्या परिस्थितीमुळे तुम्ही त्या परिस्थितीसोबत कॅरीड अवे झालात आणि वाहत गेलात, त्या परिस्थितीला, त्या घटनेला किंवा त्या माणसांना काही फरक पडणार आहे का? सांगा. ते त्यांचं आयुष्य जगतायत, पण तुम्ही त्याच्या एका शब्दामुळे, तुम्ही दुसऱ्याच्या एका वाक्यामुळे, तुम्ही दुसऱ्याच्या वागण्यामुळे, तुम्ही दुसऱ्याच्या बोलण्यामुळे, तुम्ही एखाद्या परिस्थितीमुळे इतकं जर प्रत्येक वेळेला वारंवार सारखं तुम्ही जर त्याच्यामध्ये कॅरीड अवे होत असताल आणि तुमच्या ध्येयापासून भरकट असताल, तर तुम्ही कुठे पोहोचणार आहे? कुठेच नाही. कहाँ गए थे? कहीं नहीं. क्या लाया? कुछ नाही. हे होतंय की नाही होते मला सांगा ना. अरे जगातलं कुठलंही, काहीही जे घडलेला प्रसंग आहे, कुठलीही व्यक्ती, तुम्ही तुमच्या ध्येयाला असं चिटकून राहायला पाहिजे की कुठल्याच गोष्टीचा परिणाम झाला नाही पाहिजे.
म्हणजे मला सांगा, तुम्ही जो अभ्यास करताय तो आईबापावर उपकार करण्यासाठी करतायत का? तुम्हाला बनायचं नाही का काही? सांगा. तुम्हाला फक्त जॉबच पाहिजे म्हणूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे का? जॉबच्या व्यतिरिक्त काही सेल्फ रिस्पेक्ट आहे का? की आत्मपरीक्षण आहे का? मी हे ठरवलेलं, आणि यस, आय विल 100% डेफिनेटली ॲट एनी कॉस्ट, जे मी ठरवलं, आय हॅव डिसाइडेड इट, आणि यस, आय विल कम्प्लीट इट ॲट एनी कॉस्ट. मी 100% करणार आहे. ज्या वेळेला जातं दळतो, ते जातं दळत असताना त्या दोन पाट्याच्या मध्ये जे जे कण येतात ते भरडल्याच जातात. वाचतं कोण? जे त्या खुंट्याला चिटकून राहतात. राईट? बरोबर. आणि हेच तर होतंय ना, हेच तर आपलं घडतंय. अनेक वेळेला असं ठरवतात अनेक लोक ठरवतात की मी करणार करणार करणार. कबीरजींनी तर त्याच्याबद्दल एवढं छान सांगितलं. कबीरजी एवढं छान बोलतात, चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में बाकी बचा न कोय. ते भजनच एवढं सुंदर आहे. माटी कहे कुम्हार से, तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा, मैं रोंदूंगी तो है. चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में बाकी बचा न कोई. माटी कहे कुम्हार से, तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा, मैं रोंदूंगी तो है. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय. कबीरजी म्हणतात की या मी हे करेल ते करेल, असं करेल तसं करेल, असं म्हणणाऱ्या लोकांकडे बघून मला रडू येतं. का बरं? कारण आता तर हे लोक बोलतात, पण ज्या वेळेला ती परिस्थिती येते ते त्या बरोबर परिस्थितीत भरडल्या जातात. का बरं? कारण परिस्थितीत भरडल्या न जाण्यासाठी त्याच्या सेंटरला जो खिळा आहे ते त्याला चिटकून राहत नाही. बरोबर? तुम्ही या ज्ञानाला चिटकून राहत नाही, तुम्ही हे ज्ञान वापरत नाही. तुम्ही कितीही ज्ञानात राहा, तुम्ही कितीही माऊलींसोबत राहा, तुम्ही किती पॉझिटिव्ह विचार ऐकत राहा, तुम्ही कितीही शिबिरं करा, तुम्ही किती क्लास अटेंड करा, जोपर्यंत तुम्ही ते वापरत नाही तोपर्यंत जीवनात बदल दिसत नाही ना. त्या गोचिड्यासारखं होईल. गाईच्या दुधाच्या जवळच ते गोचिड चिकटलेलं असतं, पण ते दूध पिऊ शकत नाही. सांगा मला, असं होतंय की नाही? कशामुळे घडतंय असं? कारण आपण नदीच्या प्रवाहामध्ये वाहत जातो. तो जात्याचा खुंटा म्हणजे काय आहे माहितीये? तो म्हणजे आपला अंतरात्मा आहे. ते म्हणजे आपलं ध्येय आहे. ते म्हणजे तुम्ही जे मूळ स्वरूप आहे तुमचं, द्रष्टा तो आहे. आणि त्याच्या सोबत राहण्यासाठी साक्षी भाव लागतो. बघा, आता लक्षपूर्वक ऐका, हे महत्वाचं आहे. हे जर आचरणात आणलं, हे जर वापरलं तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होणार. आपलं विचार म्हणजे एक बीज आहे. विचार हे एक बीज आहे. आता या बीजाचा नियम आहे की जे पेराल तेच उगणार आहे. जोपर्यंत ते विचार म्हणूनच आहेत तोपर्यंत काही फरक पडत नाही. तुमच्या कळत न कळतपणे तुम्ही जे विचार करतात, तुमच्या कळत न कळतपणे तुमच्या मनामध्ये जे विचार येतात, तो प्रत्येक विचार म्हणजे एक बी आहे. आणि ते तुम्ही जर पेरलं
ते तुम्ही जर कृतीतून आणलं, ते तुमच्या मुखातून जर बोलल्या गेलं, तर तुम्ही इच्छा असो किंवा नसो, तुम्ही जे बीज पेरलं ते फळ तुम्हाला मिळणार आहे. लक्षात येते? अरे तुम्ही तर बोलून गेलात, एक वाक्य तुम्ही बोलून गेलात, एक विचार तुम्ही केला, झालं, संपलं. पण तो एक विचार तुम्ही केला, ते एक वाक्य तुम्ही बोलला, ते एक शब्द तुम्ही बोलला, ते एक कृती तुम्ही बोलली, पण ते तिथंच थांबणार नाहीये. लहरीवर लहरी त्याच्या येत राहणार आहे. ते पाणी किनाऱ्याला जाईपर्यंत अनेक लाटा त्याच्या येणार आहेत. आणि एक बी जर तुम्ही पेरलं, एक दाणा जर तुम्ही पेरला, त्याच्यातून 50 दाणे तुम्हाला मिळणारच आहेत. समजतंय? ज्या ज्या वेळेला तुम्ही नकारात्मक बोलता, ज्या ज्या वेळेला तुम्ही नाही पासून सुरुवात करता, ज्या ज्या वेळेला तुम्ही जे ठरवलं, मनाने निश्चय केला, ते करत नाही, ज्या ज्या वेळेला तुम्ही एक कुठली तरी निगेटिव्ह गोष्ट करतात, तुम्हाला असं वाटतं की ते आता तिथे झालं, तिथे संपलं, पण ते तिथेच संपलं नाही. आत्ताशी तर खरी सुरुवात झाली. कळालं? आत्ताशी खरी सुरुवात झाली. काय सुरुवात झाली? तुम्हाला असं वाटतं की ते वाक्य बोललो आणि मी संपलो, असं नाहीये. आता तिथून खरी सुरुवात होणार आहे. ते वाक्य तुमच्यात रुजणार आहे, ते शब्द तुमच्यात रुजणार आहे, त्याचा एक वृक्ष तयार होणार आहे. आणि तो वृक्ष तयार झाल्याच्या नंतर तसेच फळ तुमच्या आयुष्यात तुम्ही अनुभवणार आहात. कळतंय? मग तुम्ही पेरलेलं बीज जर नकारात्मक असेल, तर तुम्ही एक वाक्य बोलून जा, तुम्हाला तुमचा संपूर्ण दिवस त्याच्यातून वाईट होणार. आणि तुम्ही जर एक सकारात्मक वाक्य बोललात, एक पॉझिटिव्ह वाक्य बोललात, तर तुमचा संपूर्ण दिवस त्याच्यातून पॉझिटिव्हच जाणार. का बरं? हे तुमचं माझं काही नाहीये. हा विचारांचा नियम आहे की विचार हे एक बीज आहे. तुम्ही जे पेरलं त्याचं तुम्हाला भरभरून फळ मिळणार. निसर्ग त्याचा नियम मोडत नाही. कळतंय? बरोबर आहे. आपलं मन, आपले शब्द, आपलं बोलणं हे काय आहे? हे एक अशी आपण अशी एक जमीन आहोत. आपलं डोकं असं एक जमीन आहे. आपलं शरीर, आपलं मन अशी एक जमीन आहे की त्याच्यात जे पेरताल तेच तुम्हाला मिळणार. म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे जे अनुभव येतात, खरं पाहिलं तर त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात, पण तुम्ही मात्र ते दुसऱ्यांवर ढकलता. कळतंय? तो क्षण ज्या वेळेला मी बी पेरतोय, हे कोणतं बी पेरतोय, हे पेरताना तुम्ही त्या नदीत अडकलात की सगळं संपलं. मग याच्यासाठी काय पाहिजे? याच्यासाठी पाहिजे आहे ते म्हणजे जागरूकता, अवेअरनेस. ज्या क्षणाला ही जागरूकता नसेल, हा अवेअरनेस नसेल की मी काय बोलतोय, मी काय चालतोय, माझं आयुष्य मी कसं जगतोय, मी जे करतोय ते कुणासाठी करतोय, मी जे शिकतोय ते कोणासाठी शिकतोय. ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांवर ओव्हर डिपेंडंट होऊन जातात, डिपेंडंट होणं चुकीचं नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही जर इतरांना आनंद देऊ शकत नसताल ना, तर निदान तुमच्या शब्दांमधून दुसऱ्याला दुःख तरी देऊ नका. तुम्ही जर इतरांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवू शकत नसताल ना, तर निदान त्याच्या अश्रूचं कारण तरी बनू नका. कळतंय? तुम्ही जर एखाद्याच्या मनामध्ये आनंद किंवा त्याचा तणाव घालवू शकत नसताल, तर आनंद देऊ शकत नसताल, तणाव घालवू शकत नसताल, तर निदान त्याचा तणाव वाढवू तरी नका. कळतंय मी जे बोलतोय ते?
तुमचा प्रत्येक विचार हे एक बीज आहे आणि सगळं काही तुमच्यामध्ये, सगळं काही तुमच्याकडे. पण याच्यासाठी काय पाहिजे? याच्यासाठी जे जे काही मी करतोय ते सगळं काही करत असताना मी काय करतोय हे स्वतःपासून वेगळं होऊन मला पाहता आलं पाहिजे. कळालं का? ज्या वेळेला मी मला पाहतो स्वतःपासून वेगळं होऊन, त्यावेळेला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मुखातून काय बोलल्या जातं, मी काय ऐकतो, मी काय जेवतो, मी कसं वागतो हे तुम्हाला दिसतं. आणि ज्यांनी स्वतःला जाणलं, ज्यांनी स्वतःला पाहिलं, त्यांच्याच विचारांवर त्यांनी विजय मिळवला. तुम्ही बघा, गौतम बुद्धांनी याच्यापेक्षा वेगळं काय सांगितलं? त्यासाठी तर त्यांनी ध्यान दिलंय, अनापानसती ध्यान. म्हणजे येणारा आणि जाणारा श्वासाला बघ बघ. श्वास येतोय आणि श्वास जातोय. अनापान, श्वास येतोय, श्वास जातोय. बघा, तुम्ही काय करतात? निगेटिव्ह विचार सारखे येतात, डिप्रेशन येतंय. तुम्ही ज्या ज्या वेळेला स्वतःला असं बोलता ना, मी डिप्रेशन मध्ये आहे, माझ्या मनात निगेटिव्ह विचार येतात, प्रत्येक वेळेला तेवढं जास्त तुम्ही बीज पेरतायत आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतंय. हे दुसरं कोणी लावलेलं नाहीये. तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्यावर जबाबदारी ढकलतात, याचा अर्थ काय आहे? तुम्ही पास होण्यासाठी, तुमचं जीवन चांगलं होण्यासाठी, तुम्हाला जॉब लागण्यासाठी आता तुम्ही जबाबदार नाहीये, दुसरे आहेत. म्हणजे दुसरा तुम्हाला त्याच्या तालावरती नाचवेल. बरोबर आहे की नाही? तुम्हाला हे कळत नाही की तुमचे शब्द, तुमची प्रतिक्रिया, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, समोरचा काही जरी बोलला तरी सुद्धा तुम्ही माऊलींच्या चष्म्यातून त्याला बघून ते पॉझिटिव्हली घेणं हे जास्त महत्वाचं आहे. पण हे आपण बघत नाहीये. कळतंय का? मग तुम्हाला दोष द्यायला तुम्ही मोकळे होतात. आणि याच्यासाठीच भगवान श्रीकृष्णाने सुद्धा काय सांगितलेलं? संपूर्ण गीता जर तुम्ही बघितली तर त्या संपूर्ण गीतेचं एकच तत्व आहे. काय? साक्षी भाव ठेवून तू जे काम करतोय ते काम कुठलीच अपेक्षा न ठेवता कर आणि त्या कामाचा आनंद काम करतानाच तुझ्या चेहऱ्यावरती दिसू दे. असं काम कर की त्या कामालाच तुझा योग बनव, त्या अभ्यासालाच तुझा योग बनव. प्राणायाम करतोय तर प्राणायामालाच तुझा योग बनव. आणि दुकानात जर तू बसला तर दुकानात त्या गिराईकांमध्येच परमात्म्याला बघून ते साधं तराजूमध्ये ते मोजताना किंवा ती साधी पुडी बांधताना एवढ्या प्रेमाने बांध की त्याच्यातच तुझा योग, त्याच्यातच तू परमात्मा आपोआप अनुभवला पाहिजे. नाही तू स्थिर हो योगात. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजया सिद्ध सिद्ध्यो समभूत्वा समत्वम योग उच्यते. नाही असं सांगा. का तुम्ही दुसऱ्याचे गुलाम म्हणून का बनतायत? का जीवन जगताय? समोरचा एवढा तुम्हाला का नाचवतोय? बोला. हा, ती कुणी असू द्या ना, तुमची सासू असू द्या, तुमचा नवरा असू द्या, तुमचा सगळ्यात जवळचा मित्र किंवा मैत्रीण असू द्या, तुम्ही त्यांच्यावर एवढे ओव्हर डिपेंडंट का आहे? ज्या वेळेला ते चांगलं बोलतात, ज्या वेळेला ते प्रेमाने बोलतात, ज्या वेळेला ते तुम्हाला प्रेरणा देतात, तेव्हा तर तुमच्या आतमधून कधी असं येत नाही की थँक्यू, कृतज्ञता, की यस यू आर द, तुम्ही जे आहेत तुमच्यामुळे मी आनंदात जीवन जगतोय, यू आर कॉज ऑफ माय हॅपीनेस, हे त्यावेळेला तुमच्या आतून कधी येत नाही.
हा, पण जर भांडण झालं, पण जर की चिडचिड झाली आणि कुठल्या गोष्टीमुळे तुम्ही त्याच्या निगेटिव्ह गोष्टी मधामध्ये घेतल्या, 100 चांगल्या गोष्टी बोलला, तुम्ही ते घेणार नाही. एक निगेटिव्ह गोष्ट तो बोलला, तुम्ही ते घेताल आणि तुम्ही सगळं ढकलून देताल. माझं आयुष्य बर्बाद झालं तुझ्यामुळे, माझं आयुष्याचं नुकसान झालं तुझ्यामुळे. खरंच तुमचं आयुष्य दुसरा कोणी बर्बाद करू शकतो की तुमच्या विचारांमुळे बर्बाद तुम्ही होऊ शकतात? सांगा, बोला, उत्तर द्या. आहे माझ्या सोबत आहात सगळे ऐकणारे मंडळी? काय होतं माहितीये का, आपला एक अहंकार असतो, आपला एक मीपणा असतो आणि त्याला ठेच पोहोचली की तुमच्या तशी एक चीड येते आणि ती चीड आली की मग तुम्ही सगळा तुमचा कंट्रोल हरवून बसतात आणि तुमच्या चाव्या तुम्ही दुसऱ्याकडे देतात. समजते? अगदी चैतन्यवनात शिबिरात आलात, शिबिरात आल्याच्या नंतर तुम्ही ठरवलं की यस, इथून पुढं मी असं असं करेल. आता मी प्राणायाम करेल, मी ध्यान करेल, मी नियमित शिबिर करेल. अरे साधं तुमच्या सोबत येणारा तुम्हाला जर एक वाक्य बोललो, जाऊ दे काय जातो, किंवा माऊलीजी तुम्हाला एखादं वाक्य बोलला की अरे तू का प्राणायाम करत नाही, नीट व्यवस्थित प्राणायाम कर, तर तुम्ही लगेचच म्हणतात की इथून पुढे मी नाही जाणार. आता तुम्ही वनात या किंवा नका येऊ, तुम्ही शिबिरात या किंवा नका येऊ, मला वैयक्तिक त्याचा काही फायदा किंवा तोटा आहे का? सांगा. हे पहिल्यांदा मान्य करा, हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा की माझ्या आयुष्याचा निर्माता मी आहे, माझे विचार आहे आणि माझी प्रतिक्रिया आहे. काय सांगितलं मी? माझ्या आयुष्याचा निर्माता मी आहे, माझे विचार आहेत, माझी प्रतिक्रिया आहे. ज्या वेळेस मी विचारांसोबत कॅरीड अवे होतो, ज्या वेळेस मी विचारांसोबत वाहत जातो, ते ज्या टाईपचे विचार मी पेरतो, मला त्याचं एक विचार पेरला तर 100 त्या टाईपचे विचार माझ्याकडे येणार आहे. जर मी पॉझिटिव्ह विचार पेरले तर 100 विचार पॉझिटिव्ह येणार आहे आणि दिवस माझा पॉझिटिव्ह जाणार आहे. जर मी निगेटिव्ह विचार पेरला तर 100 निगेटिव्ह विचार येणार आहे आणि निगेटिव्ह विचार आला की माझं निगेटिव्ह बीजामुळे माझं मन खराब होणार. हे सगळं तुमच्या दृष्टिकोनावरती. समजतंय? तुम्ही कसं बघतात. हा सत्संग सुद्धा बघत असताना, सत्संग सुद्धा ऐकत असताना तुम्ही केवळ एक चला बघूयात म्हणून ऐकलं, दिलं सोडून, तर तुम्ही काहीच घेऊ शकत नाही. तुम्ही निगेटिव्हलीच घेतलं तर निगेटिव्हली घेतल्याच्या नंतर मी बोलायला लागलो तर माझ्या प्रत्येक वाक्याला तुमचं मन विरोध करायला लागेल. आणि याच सत्संगातून अरे यस, हे माझ्या आयुष्याशी रिलेटेड आहे, यस मला माझं लाईफ याच्यातून चेंज करता येईल, हा माझं असंच होत असतं, मी माझ्या विचारांवरती कंट्रोल ठेवत नाही, वाहत जातो, आता याच्याविषयी काय करायचं, चला आपण मनापासून ऐकू म्हटलं तर उलट या सत्संगांमुळे तुमचं, या शब्दांमुळे तुमचं मन शांत होईल आणि परिवर्तन दिसेल. बरोबर आहे? यस. हे सगळं आपल्या प्रतिक्रियेवरती आहे, हे सगळं आपल्या मनातल्या बीजावरती आहे. आणि याच्यासाठी आजपासून तुमच्यापैकी प्रत्येकाने ठरवून घ्या, मी माझ्या लाईफमध्ये नकारात्मक विचार करणारच नाही. समजतंय? जसं सचिन सरांना प्रश्न पडलाय, मुळे सरांना, तोच प्रश्न अश्विनीताईंना पडलाय की आम्ही पॉझिटिव्ह विचार इथे करतोय ना माऊलीजी, आम्ही पॉझिटिव्ह विचार करतोय, पण तो पॉझिटिव्ह विचार करत असताना आमच्या आजूबाजूला जर निगेटिव्ह विचार असतील तर मग काय करायचं? निगेटिव्ह लोक असतील तर. अनेक लोक असं विचारतायत की मी स्वतः आत्ता तुमच्या सत्संगातून ठरवतोय की यस, आता इथून पुढे मी दुसऱ्या लोकांचा परिणाम होऊ देणार नाही आणि मी पॉझिटिव्ह वागेल. पण आमच्या घरामध्ये, आमच्या आजूबाजूला आमच्याविषयी निगेटिव्ह लोक निगेटिव्ह काहीतरी बोलतायत, मग ते निगेटिव्ह बोललं तर आम्ही कसं पॉझिटिव्ह राहायचं? याचा अर्थच एकच आहे की तुम्ही त्यांच्या हाताची कळसूत्री बाहुली झालेलेत. बरोबर? याचा अर्थ तुमचे कंट्रोल तुम्ही त्यांच्यावरती देऊन टाकले. आणि त्यांना तर खूपच मजा येणार आहे ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काही जरी
थोडंसं काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला, ते एक पिल्लू सोडून देतील, एक शब्द बोलतील आणि झाले, तुम्ही तुमच्या आनंदाच्या सागरातून झालं गेलात आणि सगळं लगेच तुम्हाला असं वाटलं की आता बस सगळं संपलं. का बरं? त्यांच्यामुळे मी निगेटिव्ह झालो. बरोबर आहे? म्हणजे ज्या वेळेला आजूबाजूला निगेटिव्ह लोक आहेत त्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकत नाही. याचा अर्थच तुम्ही हे प्रूव्ह केलं की ते जे लोक बोलतात ना तसेच तुम्ही आहात. अरे जर चिखलामध्ये कमळ उगवू शकतं, जर का समजा एवढ्या मोगलाईमध्ये, एवढ्या खतरनाक वातावरणामध्ये, एवढ्या नकारात्मक वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करू शकतात, तर याचा अर्थ आहे की ते तुम्ही आणि मी सुद्धा त्या लोकांचा परिणाम न होऊ देता जीवन जगू शकतो. पण त्याच्याकरता लागणारा संयम, त्याच्याकरता लागणारा जो दृष्टिकोन, जो साक्षी भाव आहे, तो ज्या वेळेला मी ठेवत नाही त्यावेळेला अजूनही मी असं म्हणतो की नाही माऊलीजी, असं नाहीये, तुम्हाला काही कळणार नाही, ते तुमच्या आजूबाजूला अशी लोक नाही आहेत ना म्हणून तुम्ही तसं बोलतात. हे तुम्ही कसं काय म्हणू शकता माझ्या आजूबाजूला असे लोक नाही आहेत? सांगा. अरे व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत ना, त्यांच्याकडे जे आहे ते देतील, तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही द्या ना, जिथे आवश्यक आहे तिथे लढा. तुम्ही जर असं म्हटलं की नाही 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 माझ्या आजूबाजूला सगळे चांगलेच लोक पाहिजे, तर ज्यांनी ज्यांनी आयुष्य भरभरून जगले त्यांच्यापैकी कुणाच्या आयुष्यात फक्त चांगलेच लोक होते? सांगा, बोला. आठवा, हे यांचं जीवन आठवा बरं. भगवान श्रीकृष्णच जन्मच जेलमध्ये झाला, मारून टाकायचं ठरवलं. पुतना राक्षसीन आठवा, आलेले संकट आठवा, कंस आठवा, किती संकटांना सामोरे गेले बघा, पण काय केलं? हसत राहिले. का बरं? अरे त्यांनी काय बोलायचं त्यांना बोलू द्या ना, मी माझ्या मध्ये का घेतोय? कारण मी त्या नकारात्मक विचारांसोबत कॅरीड अवे होतोय. बरोबर? तुम्हाला वाटतं नाही नाही, आणि अनेक लोक याच्यावरती काय बोलतात, तुम्हाला नाही कळणार हो माऊली, ज्याचं जळतं ना त्याला कळतं, ज्याच्या आयुष्यात असे लोक आहेत ना त्याला कळतं. असं बिलकुल नाही. अरे साधं एक 30 सेकंदाचा सत्संग जर मी टाकला, एक साधा सत्संग की इथून पुढे सकारात्मक विचार करा, आनंदी राहा, एन्जॉय करा आयुष्य, बस या 4 वाक्यांमध्ये काय वाईट आहे? काही शिव्या दिल्या कोणाला? काही वाईट बोललो? की आनंदी राहा, हसत राहा, सकारात्मक विचार करा. त्याच्यावरती सुद्धा अनेक लोक नकारात्मक नुसत्या कॉमेंट करत नाही, कदाचित दारू पिऊन सत्संग बघत असतील, ते शिव्या देतात, घाणेरड्या नको त्या. बरं त्या माणसाला मी कधी पाहिलं नाही, मी त्यांना कधी पाहिलं नाही. काय करतो मी? त्यांच्या शिव्यांचा परिणाम होऊ देतो, त्यांच्या निगेटिव्ह गोष्टींचा परिणाम होऊ देतो. मला त्यांच्याबद्दल काहीही वाटत नाही, कारण मी माझ्या आनंदासाठी सत्संग घेतो. तुम्ही सुधरावं म्हणून सुद्धा मी सत्संग घेत नाही. समजतंय? सचिनजी, हे असंच राहणार आहे. नीट ऐका मुळे सर, ज्या वेळेला माझ्या आजूबाजूचे लोक बदलतील आणि ते पॉझिटिव्ह होतील, त्याच्यानंतर मग मी सकारात्मक राहील, आनंदी राहील, मग मी तणावमुक्त राहील, असं ज्यावेळेस तुम्ही म्हणताल त्यावेळेला तुम्ही आयुष्यात हे फिक्स करून टाकलं, हे शिक्कामोर्तब केलं की तुम्ही कधीच आनंदात राहणार नाही. का बरं? रामाच्या काळात रावण होता, कृष्णाच्या काळात कंस होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अफजल खान होता. हे प्रत्येकाने लक्षात घ्या. कौरव असणारच आहे, पांडवही असणारच आहे. उलट कौरव जास्त आहेत, पांडव कमी आहे. तुम्ही बाजू कुणाची घेतात तसे अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात येतात. सोबत आहात माझ्या मंडळी सगळे? येस नो सांगा मला. येस. लोक तुमच्याविषयी निगेटिव्ह बोलतात ना, तुम्ही तुमच्या कामामध्ये गुंग व्हा ना. लोकांचा परिणाम तुमच्यावरती का होऊ देतात? मग ज्या माणसाचा परिणाम तुमच्यावरती होतो, एक तर तुम्ही त्या माणसाशी संबंध ठेवू नका. तो घरातला असेल तर त्याचं बोलणं ऐका. आता तो रोज बोलणारच आहे ना. तुम्ही चांगलं राहिलं तरी बोलणार आहे ना, वाईट बोल राहिलं तरी सुद्धा जर बोलणारच आहे. याचा अर्थ त्याला मजा येते तुम्हाला नाचवायला.
तुम्ही दुसऱ्याच्या तालावरती नाचतायत आणि मी म्हणतोय की तुम्ही आपल्या तालावरती मस्त बिंदास नाचत राहा. आपला एकच ताल आहे आनंदाचा. आज नंतर लक्षात घ्या, आज नंतर ते लोकही तसेच राहतील, ते लोकही तसेच बोलतील, पण तुम्ही स्वतःला बदला. याच्यासाठी मग तुम्ही ध्यान करतात, रेग्युलरली प्राणायाम करतात रोज सकाळी साधनेत येऊन. नाही तुम्हाला साधनेत यायला जमतं, तुम्ही दुपारचं ध्यान करतात. कशामुळे ध्यान करायला पाहिजे, कशामुळे चैतन्यवनात यायला पाहिजे तुम्ही बघा. पहिल्यांदा तर ज्यांनी ज्ञानयोग ध्यान शिबिर केलं नाही, 6 दिवसाचं निवासी शिबिर, त्यांनी करा या चैतन्यवनात. काय आहे चैतन्यवनात? हे काही नुसतं ध्यान नाहीये, नुसतं प्राणायाम नाही, नुसतं योगाचं शिबिर नाहीये. ज्या वेळेला इथं आपण येतो त्या डे टू डे लाईफच्या मधून थोडंसं बाहेर जातो. बाहेर गेल्याच्या नंतर आपण आपलं मन शांत करतो आणि साक्षी भावानी स्वतःला बघायला लागतो. आता ध्यानाचा पहिला नियमच काय? विचार आले ते येऊ द्या आणि गेले तर जाऊ द्या, विचारांमध्ये अडकू नका. बरोबर आहे. दुसरा नियम काय? स्वतःहून विचार निर्माण करू नका. आणि तिसरा काय? विचारांच्या मागं लावू नका. मग याचा सुद्धा रोज सराव करावा लागतो ना. पहिल्यांदा बोला तर खरी, पहिल्यांदा टाईप तर करा, पहिल्यांदा लिहा तर खरी आता, की आजपासून आत्तापासून मी दुसऱ्यांच्या नकारात्मक गोष्टींवरती प्रतिक्रिया देणार नाही. मी कुठलीच प्रतिक्रिया देणार नाही. मी त्यांना माझ्या मनातून ब्लॉक करून टाकलं. ते मला किती जरी बोलले तर त्यांना जितकं बोलायचे ते नकारात्मक पक्के आहेत, नकारात्मकतेत पक्के आहे. आणि मी माझ्या माऊलींसोबत सकारात्मकतेत पक्का आहे. मी माझ्या माऊलींसोबत माझ्या ध्येयासोबत पक्का आहे. मी एवढा पक्का आहे की आता कितीही लोक येऊ द्या आणि मला निगेटिव्ह बोलू द्या, मी माझ्या मस्तीत ना. आता लोकांनी मला शिव्या जरी दिल्या आणि लोकांनी मला चांगलंही बोललं आणि लोकांनी मला वाईटही बोललं ना, माझ्यावर परिणाम होत नाही. का बरं? मला कामच एवढे आहेत की मी त्या लोकांचा विचार करू की हे काम करू? आणि लोकांचा विचार केल्यावर काम कधी करू सांगा? हे सगळं त्याच वेळेला शक्य आहे ज्या वेळेला तुम्ही साक्षीभाव ठेवतात. बीज पेरतानाच बघायचं वेगळं होऊन बघायचं. आणि कसं बघायचं? विचारांचा नियम आहे. तुम्ही बघा, तुम्ही आत्ता माझ्याकडे बघता बघता हा प्रयोग करा की आत्ता सध्याला तुमच्या मनात कोणता विचार सुरू होते बघा. नुसता बघा आणि म्हणा मी सोडून दिला. पुन्हा एकदा बघा आणि सोडून द्या. पुन्हा एकदा बघा आणि सोडून द्या. बघा एकदा आणि सोडून द्या. बघा, जसं तुम्ही तुमच्या विचारांना नुसतं पाहिलं की विचार थांबले की नाही थांबले. बरोबर? माझ्या आयुष्याचा मी शिल्पकार आहे. माझ्या विचारांच्या बीजामधून मला अनुभवाच्या रूपातले फळ मिळतात. कदाचित ते बीज मी आज पेरलं तरी सुद्धा त्याचं आजचं फळ मिळेल असं नाहीये. ते 4 महिन्यांनी सुद्धा त्याचं फळ मिळू शकतं. त्यावेळेला मात्र मी असं म्हणतो की अरे यार, मी तर चांगली कामं करतो, हे असं का बरं करतात? मी माझं हातातलं काम लोक चांगले बोलले तर करेल असं नाहीये. मी माझ्या हातातलं काम माझ्या स्वतःसाठी करेल. कळतंय? मी माझ्या स्वतःसाठी करेल. आणि जर तुमच्या डोक्यात हे पक्क घुसलं की प्रत्येक विचार हे एक बीज आहे, तर तुम्ही बघा, एका बीजामध्ये तुम्ही बघा, एका फळामध्ये किती बीज आहे ते तुम्ही मोजू शकतात. बरोबर आहे? तुम्ही सफरचंद काढलं किंवा तुम्ही दुसरं कुठलंही फळ काढलं, तुम्ही घ्या, मोसंबी घ्या,
एका बीजामध्ये तुम्ही बघा, एका फळामध्ये किती बी आहे हे तुम्ही मोजू शकता, पण एका बी मध्ये किती फळं आहेत हे तुम्ही नाही मोजू शकत. एका बी मध्ये अनंत फळं निर्माण करण्याची क्षमता आहे, हे लक्षात घ्या. एक छोटंसं बी ते तुम्ही पेरा, किती फळं मिळेल सांगता येत नाही. आता ते तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेले. का बरं? एका बीजातून एक वृक्ष तयार होऊ शकतो, वृक्षातून अनेक वृक्षातून अनेक फळं. कुठलं बीज कुठला पक्षी कुठं घेऊन जाईल काहीच सांगता येत नाही. या जगामध्ये तुम्ही आलेला आहात, तुम्ही कुठलं बीज पेरतायत? हे शरीर परमेश्वराने दिलंय, तुम्ही कुठलं बीज पेरतायत? हे मन तुम्हाला परमात्म्याने दिलंय, तुम्ही कुठलं बीज पेरतायत? तुमच्या आयुष्यात जे तुमचं ध्येय आहे ते ध्येय तुम्ही कुणासाठी पूर्ण करतायत? आणि ते ध्येय पूर्ण करताना जर 4 लोक तुम्हाला कुणीतरी बोलले आणि त्याच्यामुळे तुम्ही ध्येयापासून भरकटलात आणि व्यसन करायला लागलात आणि पुन्हा दुसऱ्याला जर दोष दिला की माऊलीजी त्यांच्यामुळे माझ्या मनात निगेटिव्ह विचार आला आणि डिप्रेशन आलं आणि म्हणून मी माझ्या ध्येयापासून भरकटलो, याचा अर्थच आहे की तुम्ही तुमच्या घराच्या चाव्या मनाच्या त्यांना देऊन टाकल्या. तुम्ही तुमचं घर सताड उघडं ठेवलं. अरे तुम्हाला करायचं काय आहे? फक्त वॉचमन सारखं तुमच्या त्या घरापासून, त्या घराच्या समोर बसून नकारात्मक विचारांना आणि पॉझिटिव्ह विचारांना नुसतं बघायचंय. नकारात्मक विचार आले सोडून द्या, पॉझिटिव्ह विचार आले मध्ये घ्या. तुम्ही मध्ये काय घेतायत? मला एक उत्तर द्या. ऐकतायत सगळेजण मंडळी? यस, कोल्हे सर, मनीषाताई, मंगलाताई, मारुतीजी, अश्विनीताई, यस, ऐकत आहेत. आता मला उत्तर द्या. वसंतजी ऐका आणि मला उत्तर द्या. सचिनजी ऐका, मला उत्तर द्या. मला सांगा, तुम्ही या 1-2 दिवसामध्ये किंवा या 1-2 आठवड्यामध्ये कधीतरी बाजारामध्ये भाजी घ्यायला गेलात की नाही गेलात? भाग्यश्री, गेलात. भाग्यश्री म्हणते, माऊलीजी मी भाजी घ्यायला जातच नाही, मी डायरेक्टली हॉटेलमध्ये जेवायलाच जाते. ओके, ठीक आहे ना, काही हरकत नाही. भाग्यश्री हॉटेलमध्ये जेवायला गेलात, काही हरकत नाही. काही लोक बाजारात भाजी घ्यायला गेले आणि काही लोक हॉटेलमध्ये जेवायला गेले. आता मला तुम्ही उत्तर द्या, तिथे कमीत कमी 15 प्रकारच्या भाज्या होत्या आणि भाग्यश्री जिथं जेवायला गेली तिथं कमीत कमी 20 प्रकारच्या डिशेस होत्या. चला आता मला सांगा, तिथे अश्विनजी, यस, अश्विनी नाही, अश्विन, राईट. त्या अश्विनी दुसऱ्या पण आलेल्या आहेत एक, आणि तुम्ही अश्विनी आहे ते तुम्ही ओळखलं. चला अश्विनजी तुमचंही नाव घेतो. अश्विनजी, तुम्ही बाजारात भाजी घ्यायला गेले, 15 प्रकारच्या भाज्या होत्या. आता 15 प्रकारच्या बाजारात भाज्या होत्या म्हणून तुम्ही 15च्या 15 भाज्या आणल्या का देशमुख सर? सांगा मला. आणल्या? नाही आणल्या. कोणती भाजी आणली? तुम्ही कोणती भाजी आणतात? सुधीरजी सांगा, कोल्हे सर सांगा, रमेशजी सांगा. तुम्ही कोणती भाजी आणतात? तिथं 50 भाज्या असल्या तरी कोणती भाजी आणतात? विशाखा, कोणती भाजी घेऊन येशील? रामभाऊ, कोणती भाजी आणतात? भवानी, कोणती भाजी आणताल? सांगा, बोलो. उपाध्याय मावशी, बोला, उत्तर द्या, रिस्पॉन्स द्या. फ्रेश भाजी आणताल. राहुलजी, मांढरे सर सांगा, कोणती भाजी तुम्ही घेऊन येतात? स्वतःला जी आवडते ती, स्वतः जी ठरवली ती. बरोबर आहे दीपालीताई? यस. आता भाग्यश्री, 50 डिशेस होत्या. पालक पनीर होती, पालक चिली होती, काजू करी होती, मिक्स व्हेज होती. आता या सगळ्याच भाज्या त्या लिस्टमध्ये होत्या, त्या तुम्हाला घ्याव्याच लागतात का? नाही. पण तुम्ही गेलात ना, मग तिथं घ्यावंच लागतील का? असं नाहीच आहे. याचा अर्थ, अरे चूज करणारे तुम्ही आहात, राईट? ठरवणारे तुम्ही आहेत. बाजारात, या संसाराच्या बाजारात खूप साऱ्या भाज्या आहेत. आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या भाज्या आहेत. काही कुचक्या भाज्या असतात, काही सडक्या भाज्या असतात, काही तिखट भाज्या असतात, काही आंबट भाज्या असतात, काही खारट भाज्या असतात. आता या सगळ्या भाज्यांमध्ये तुम्हाला निवडावं लागतं. यू हॅव टू चूज युअर ओन भाजी. समजतंय का? आणि ती भाजी, यू हॅव टू चूज युअर ओन भाजी, आणि त्यासाठी करा मनाला राजी. समजतंय का?
त्याच्यासाठी करा मनाला राजी. डोक्यात घुसतंय, नकारात्मक विचार आला की त्याला काय म्हणायचं, नाजी नाजी. आणि पॉझिटिव्ह विचार आला की त्याला म्हणायचं हाजी हाजी. दॅट्स ऑल. बस, बाकी करण्याची काही गरज नाही. यस देशमुख सर, संभाजी सर, अभयजी, बरोबर आहे, बरोबर आहे. मधुकरजी, उपाध्याय ताई, राईट. यस नो रिस्पॉन्स द्या. अनिलजी, हे माणसं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस आहे ना. आणि तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की त्यांनी माझ्यासारखंच वागलं पाहिजे. व्यक्ती तितक्या प्रकृती आहे ना. हे एवढे मोठे सगळे वेगवेगळे 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 झाड आहेत, तरी सुद्धा गवत त्याचं उगतच. बरोबर. तुम्ही पॉझिटिव्ह विचार टाकून द्या. मी पुन्हा पहिल्यांदाही तुम्हाला सांगितलं, तुम्ही जे बीज टाकलं ते कधी ना कधीतरी मिळणार. आता केशर आंबे खात असताल ना, आंब्याचा रस हाणत असताल ना. आता तो रस केल्याच्या नंतर तुम्ही कोळी कुठे कुठे फेकून देतात. आता काही नाहीये, पण जुलैमध्ये त्याला वातावरण मिळालं की त्या कोळीतून छोटे छोटे झाडं उगलेली दिसतात ना. विचारांचं सेम असंच. माझ्या आयुष्यात प्रेरणा ताई, काही जरी घडलं तरी सुद्धा मी सकारात्मकच बोलेल, सकारात्मकच विचार करेल आणि सकारात्मकच कृती करेल. निगेटिव्ह गोष्टी मी घेणारच नाही. असं ज्या वेळेला तुम्ही ठरवता त्यावेळेला आपोआपच आपलीच आपण प्रेरणा बनतो. समजतंय सचिनजी? मग कोणता आंबा घ्यायचा इथून पुढं? हापूसच घ्यायचा. चैतन्यवनातला केशरच घ्यायचा. समजतंय? डिश कोणती घ्यायची? जी आवडते तीच घ्यायची. यस, बाकी काहीच करण्याची गरज नाही. आणि हे असंच आहे, हेच सत्य आहे. जेव्हा जेव्हा मी दुसऱ्यावर माझं आयुष्य डिपेंड ठेवतो, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. कळतंय? त्याच्यामुळे डोक्यातच ठेवायचं की माझा चॉईस करण्याचा अधिकार आहे. आणि खरंच असंच, खरंच असंच आहे. ज्या वेळेला तुम्ही नियमित ध्यान करतात, नियमित साधना शिबिर करतात, नियमित चैतन्यवनात येतात, ज्यावेळेस तुम्ही नियमित रोज सकाळच्या आपल्या झूम साधनेत येतात, त्यावेळेला काय होतं, ही सवय तुमच्या मनाला लागते. मनाला सुद्धा सवय लावावी लागते. कळतंय का? मनाला सवय लावावी लागते. मनाला जी सवय लागली तशी प्रतिक्रिया तुम्ही देतात. मग मनाची सवय जर योग्य लावायची असेल तर नियमित ध्यान हा एक पर्याय. ध्यान काय आहे? विचार येतात आणि जातात, विचार येतात आणि जातात. तुम्ही फक्त काठावरती आहेत. निगेटिव्ह कोणीतरी बोललं, तुमच्या कानावरती पडलं, एरवी तुम्ही त्याला लगेच प्रतिक्रिया देताल. नियमित ध्यान करत असताल तर ते जीवनात कसं वापरलं जातं, दुसरं कोणीतरी काही बोललं, तुम्ही बोलणार तितक्यात तुम्हाला आठवतं की हा मला अडकवतोय. आणि मोहामध्ये अडकलं, लक्षात घ्या की तुम्ही अडकून जातात. उंदराचा आपण ज्यावेळेस बघा ना, तुम्ही तो पिंजरा लावतो, ते उंदीर त्या मोहात अडकलं तरच ते त्या पिंजऱ्यात अडकेल. असे अनेक पिंजरे लावलेले आहेत अनेक लोकांनी. ते वाट बघतायत तुम्ही कधी अडकताल. आणि लक्षात घ्या, तुम्ही एक वेळ चांगलं काम करा, तुम्हाला फारसं कोणी कदाचित सपोर्ट करणार नाही. पण तुम्ही जर चिडले ना तर तुम्हाला तू असाच वागतो, तुझं नेहमीच आहे असं म्हणून तुम्हाला सल्ले द्यायला आणि तुम्हाला नावं ठेवायला 1000 लोक असतात. आहे की नाही? हे तुमच्या स्वतःसाठी करा, हे माझ्यासाठी करू नका. शेवटी कसं आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं. तुमच्या आयुष्यात तुम्ही आनंदात राहा नाही तर दुःखात राहा, काही नाही हो, काही 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 कोणावरती काही परिणाम होत नाही.
अगदी कोणी मेलं तरी सुद्धा, अगदी जवळचे लोक सुद्धा किती दिवस रडणार येऊन, किती दिवस राहणार. पण तुम्ही तर तुमचं आयुष्य घालवलं ना, सांगा. आणि तुम्ही जर हसत राहिला ना तर त्याचा तुम्हालाच परिणाम होणार. उलट हसत राहणाऱ्याच्या सोबत जग असतं. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य, तुमच्या चेहऱ्यावरचं चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही एक कंपन आहात, तुम्ही एक व्हायब्रेशन आहात, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही जसं जसं जातात तसं तसं ते कंपन जात असतात, तुमच्या विचारांचे कंपन. मग ज्या वेळेला तुम्ही नियमित रोज स्वतःशी सकारात्मक बोलतात, आणि म्हणून आपले युट्यूबवरचे सकारात्मक सत्संग बघा ना, तुमच्या हातात आहे ना सगळं. युट्यूबवरती 1000 व्हिडिओ आहेत. तुम्ही कोणता व्हिडिओ चूज करतात तेच विचार तुमच्यामध्ये येतील. बाजारामध्ये 1000 भाज्या आहेत. तुम्ही कोणत्या भाजीवाल्याकडे जातात, कोणती भाजी घेतात? आजूबाजूला अनेक व्हायब्रेशन आहेत. तुम्ही कुठल्या कंपनाशी जोडल्या जातात? तुमच्या मुखामध्ये अनेक शब्द डोक्यात कुणीतरी घातलेले आहेत, त्यावेळेला तुम्ही कुठली प्रतिक्रिया देतात? आता जर शेर शिवराय पिक्चर जर तुम्ही बघितला असेल, विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या बालेकिल्ल्यातून, जिथं ते स्ट्रॉंग आहेत तिथून बाहेर काढण्यासाठी अफजल खानाने किती प्रयत्न केले. मंदिरं तोडले, अब्रू लुटली, किती दिवसण्याचा प्रयत्न केला की नाही, हे केल्यामुळे तरी हा माणूस बाहेर येईल, ही व्यक्ती बाहेर येईल. आणि मोकळ्या मैदानात आलं की मैदानात आल्याच्या नंतर तुम्ही भारीच पडणार. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी, मासाहेब जिजाऊंनी काय केलं? वाट बघितली. लक्षात घ्या, प्रत्येकाची वेळ येत असते, प्रत्येकाची. असं कधीच नाही की तुमची वेळ येणार नाही, प्रत्येकाची वेळ येते. पण ती वेळ येईपर्यंतचा तो संयम, आणि समोरचा जो शत्रू आहे, समोरचं जे संकट आहे, त्याच्यामध्ये आपण न अडकता त्याला कसं आपल्या पॉझिटिव्ह विचारांशी जोडायचं, हे ज्याला कळालं ना, त्याचं जीवन पूर्ण बदलून गेलं, हे लक्षात घ्या. दुसऱ्यासाठी नका करू. वनातलं शिबिर सुद्धा तुम्ही दुसऱ्यासाठी नका करू. नाही तर एक गोष्ट तुम्हाला बोलली, एक गोष्ट कोणीतरी काहीतरी बोललं, सूर्यमान गुरुजी बोलले मी वनात येणार नाही, कुणाचं नुकसान करून घेतलं? पंढरी गुरुजींनी माझ्याकडे बघितलं नाही, मी दुसऱ्याचं नुकसान केलं, मी आता वनात जाणार नाही, कुणाचं नुकसान केलं? मी वनात गेलो ना तरी माऊलीजी मला पहिल्यांदाच लगेच जय गुरुदेव म्हटलेच नाही. आता कदाचित माझं लक्षच नसेल, मी वनात जाणार नाही. आम्ही जुने साधक आहेत, आम्हाला तुम्ही असं असं बोलायला पाहिजे आणि असं असं करायला पाहिजे, मी आता इथून पुढे जाणारच नाही. तुम्ही कुणाचं नुकसान केलं? माणसं असे आहेत की चांगल्या गोष्टीपासून दूर व्हायला माणसांना एक क्षण लागत नाही, एक क्षण. एका क्षणात ते दूर होऊन जातात. जोडायला मात्र हजारो शब्द मला वापरावे लागतात, आणि तुम्हाला वेळ द्यावा लागतो, तेव्हा कुठे मोठ्या मुश्किलीने जोडल्या जातात. मी असंही म्हणत नाही की ज्ञानयोगाशी जोडलेलं राहा, कुठेही जा, कुठेही जोडल्या जा, पण एका ठिकाणी टिकवून ठेवा ना. नकारात्मक लोक, नकारात्मक शब्द, नकारात्मक व्यक्ती, नकारात्मक प्रसंग, याच्यामध्ये मी अडकणार नाही. माझ्या जीवनाचा मी मालक राहील. माझं काम मी आतून आनंदातून हसत करेल, आणि मी ज्ञानयोगाच्या या इथं जे मला शिकवलेलं आहे ते ध्यान प्राणायाम नियमितपणे करून माझा साक्षीभाव स्ट्रॉंग बनवेल. याला दुसरा पर्याय नाही. ऐकून होत नाही. ध्यान करणं हा एक सगळ्यात मोठा त्याचा पर्याय आहे की तुम्ही ध्यान करा, तुमच्या प्रतिक्रिया बदलतातच. समजतं? यस. वाटलं तुम्हाला की अरे हे जे बोललोय हे मला जेवढं महत्वाचं आहे, मला जेवढं आवडलं, किंवा हे माझ्यासाठी जेवढं महत्वाचं आहे तेवढं माझ्या मित्रांनी सुद्धा हे पाहायला पाहिजे, हे विचार त्यांच्यापर्यंतही पोहोचायला पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर लगेच खाली शेअरचं बटन आहे बघा, करा ना शेअर. त्यानिमित्ताने हे विचार पोहोचवतायत तुम्ही, इतरांपर्यंत काय पोहोचवताय ते तुम्हाला मिळतं, हे लक्षात घ्या.
आणि विथ फॅमिली तुम्ही जोडलेलं राहा आपल्या ज्ञानयोगासोबत. सांगण्यासारखं खूप काही आहे, पण हेच लक्षात ठेवा की तुमचे विचार तुम्हाला घडवतात. तुमचे शब्द आणि तुमची कृती ही तुमचं जीवन तयार करत असते. त्याच्यासाठी भटकू नका कोणी वन. बघा स्वतःचं जीवन, राहा नेहमी नंबर 1 आणि सकारात्मक विचारांचं फुलवा बन. प्रत्येक दिवस जणू काही आहे सण. ओके, प्रत्येक दिवस जणू काही आहे सण. असंच जीवन जगत राहा. आणि त्याच्यासाठी बस हे ज्ञान मुरू द्या तुमच्या कणाकणामध्ये. त्याच्यासाठीच आहे चैतन्य वन. यस, त्याच्यासाठीच आहे चैतन्य वन. म्हणजे आता नक्की येणार तुम्ही चैतन्यवनात. बस जोडलेलं राहा. ओके, भेटूयात आपण. प्लीज, मी पुन्हा एकदा सांगतोय, ना मी कुणाला शिकवतोय ना कुणाला सल्ला देतोय. त्याच्यामुळे मी सत्संग घेताना मी माझं आत्मपरीक्षण करतोय. तुम्ही हा सत्संग ऐकताना ठरवा, डिसाईड करा, ठरवा आणि सत्संग झाल्यावर कॉमेंट करा. कमीत कमी असे 5 संकल्प, 5 विचार, या सत्संगातून तुम्ही जे 5 विचार घेतलेत ना, ते 5 विचार तुम्ही कॉमेंट करा. यस, साथ सोडू नका तुम्ही क्षणभर. बरोबर आहे, नक्की या. 14 मे शिबिर आहे, या, स्वागत आहे तुमचं. मला तुमची, माझ्यासाठी कॉमेंट करू नका, स्वतःसाठी एक संकल्प करा की ॲटलिस्ट पुढच्या सत्संगापर्यंत माझ्या लाईफमध्ये, माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या आयुष्यात आलेल्या सिच्युएशनमध्ये हे 5 गोष्टी मी फॉलो करणार आहे. ओके, तुमच्या स्वतःसाठी कॉमेंट करा. जय गुरुदेव. आनंदी रहा, मस्त जीवन जगत रहा, आयुष्य एन्जॉय करत रहा. धन्यवाद. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. कीप स्माइलिंग.